नमस्कार मंडळी. ॲज फिश कीपर्स किंवा ॲक्वेरियम एन्थुझियास्ट आपलं सगळं लक्ष आणि आपलं सगळं ध्येय याकडेच असतं की आपले फिश टँक्स मस्त दिसावेत आणि आपले कलरफुल फिश हेल्दी असावेत. सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आमच्या गॅलरीचा हा टूर, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कुठले कुठले एक्झॉटिक एक्सक्लुझिव्ह व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर सुरुवात करते या मॉन्स्टर एल टँकपासनं, जिथे आमच्याकडे आहेत काही ब्युटिफुल लार्ज ऑस्कर्स. तर लार्ज म्हणजे ह्याची साधारण 1 फुटाची साईज आहे, ऑलमोस्ट 1 फूट. त्याच्यानंतर ह्याच्यात आहेत काही पॅरेट्स, किंग कॉंग पॅरेटची व्हरायटीज आहेत. त्यानंतर ही व्हरायटी आहे बुटिकोफेरिस सिक्लिड आणि हे आहे रेड स्पॉटेड सेव्हरम फिश. आता आपण दुसऱ्या मॉन्स्टर फिशकडे वळूया. तर इथे आहेत पिरानाज, इंडोनेशियन टायगर आणि ग्रीन टेररची व्हरायटी. बऱ्याचदा असा प्रश्न पडतो की पिरानासारखा फिश आपल्या ॲक्वेरियममध्ये ठेवावा का, कितपत सेफ आहे बाकी माशांसाठी आणि आपल्यासाठी सुद्धा. पण हे जे पिरानाज असतात हे स्पेसिफिकली ॲक्वेरियमसाठी ब्रीड केलेले असतात, त्याच्यामुळे तुम्ही ह्यांना व्यवस्थित विदाऊट टेन्शन आपल्या फिश टँकमध्ये ठेवू शकता. आपली नेक्स्ट व्हरायटी आहे अल्बिनो हेकेलिस किंवा जिओफेगस व्हरायटीज. आता ह्यांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं तर ही खूप शांत व्हरायटी आहे, सुंदर व्हरायटी आहे. डिस्कससारख्या फिशसोबत सुद्धा ही व्हरायटी राहते. प्लांटेड अक्वेरियम ज्यांच्याकडे असतील त्यांच्याकडे तर त्यांच्यासाठी तर आता भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सो सगळ्यात पहिले आपल्याकडे गप्पीज आहेत आणि ह्या स्पेसिफिकली ह्या टँकमध्ये मी आत्ता तुम्हाला जे दाखवते हे आहेत हार्लेक्विन राजबोरा. आणि हो, बरेच लोक ज्यांना प्लांटेड ॲक्वेरियम करायचं असतं त्यांची कायम एक तक्रार असते की ग्रीन प्लांट्सच असतात, नुसते हिरवे कलरचेच प्लांट्स असतात. सो आत्ता आपल्याकडे लाल कलरचे सुद्धा भरपूर प्लांट्स अवेलेबल आहेत. तर नक्की आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये आपली रिक्वायरमेंट सांगा. चला आता वळूया या प्लांटेड ॲक्वेरियमकडे. तर ह्याच्यामध्ये आहेत निऑन टेट्राज. निऑन टेट्राज ठेवताना बऱ्याच लोक विचारतात ह्यांचे नक्की किती पेअर ठेवावे. तर टेट्रा गप्पी ही सगळी व्हरायटी स्कूलिंग फिश आहे. स्कूलिंग फिश म्हणजे ह्यांना ग्रुप्समध्ये ठेवणं हे नेहमी उत्तम असतं. आणि हो, तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे 2 ग्रुप्स क्रिएट करू शकता की जेणेकरून तुमच्या ॲक्वेरियममध्ये कलर कॉम्बिनेशन्स खूप सुंदर दिसतील. हा जो पुढचा टँक आहे ना, ह्याच्यामधले जे फिश आहेत हे वन ऑफ माय फेवरेट फिश आहेत. ह्याला म्हणतात नॉर्मन्स लॅम्प आय टेट्रा. म्हणजे ह्या माशांचे फक्त डोळे ब्ल्यू कलरमध्ये चमकतात. हे बघा, मी ह्याला थोडंसं झूम इन करते म्हणजे तुम्हाला नक्की दिसेल. आणि हो, प्लांटेड ॲक्वेरियममध्ये ठेवण्यासाठी हे मासे एकदम प्रॉपर आहेत, एकदम ॲप्ट आहेत. आणि जसं मी सांगितलं सगळे स्कूलिंग फिश आहेत, म्हणजे एक पुढे गेला की त्यामागे सगळा ग्रुप त्याला फॉलो करतो. इथे आहेत काही व्हिएतनामीज कार्डिनल टेट्राज. कार्डिनल टेट्राज आणि निऑन टेट्राजमध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं, तर त्याचा एक व्हिडिओ नक्की कधीतरी करीन आणि नेमका डिफरन्स तुम्हाला कळवीन. हा जो टँक आहे ह्याच्यामध्ये हे जे फिश आत्ता अवेलेबल आहेत ह्याला म्हणतात रेनबो फिश. ही पर्टिक्युलर व्हरायटी आहे निऑन रेनबो. आणि ह्या फिशची एक गंमत म्हणजे हा तुम्ही प्लांटेडमध्ये, सेमी प्लांटेडमध्ये आणि नॉन प्लांटेडमध्ये ह्या तिन्ही सेगमेंट्समध्ये ठेवू शकता. याची खासियत म्हणजे फुल बॉडी ब्ल्यू कलरची असते आणि बाहेरनं रेड कलरचं आउटलाईन आणि रेड कलरची टेल असते, त्यामुळे खूप सुंदर दिसतो. आता आपण बघूया डिस्कसकडे. आता डिस्कस जसा आंबा हा फळांचा राजा आहे तसा डिस्कस हा ऑर्नामेंटल फिशचा राजा आहे. सो डिस्कसमध्ये सुद्धा यावेळेला भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहेत, भरपूर साईजेस अवेलेबल आहेत. सो तुम्हाला जर डिस्कस तुमच्या टँकमध्ये ठेवायचा असेल, तुम्ही रिस्टॉकिंग करणार असाल तर नक्की आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता ही जी व्हरायटी आहे ह्याला म्हणतात कलर्ड विडोज. काही लोकांना ही व्हरायटी खूप आवडते आणि काही लोकांना ही व्हरायटी अजिबात आवडत नाही. सो हा चॉईस तुमचा स्वतःचा आहे. पण ज्यांना ही व्हरायटी आवडते तर त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे, वेगवेगळ्या कलरचे प्लांटेड किंवा नॉन प्लांटेड या दोन्ही ॲक्वेरियम सेगमेंटमध्ये हे फिश ठेवू शकता. यात दुसरे जे फिश आहेत ते आहेत कॉस्टी टेट्रा, ज्याची सिल्व्हर कलरची बॉडी असते किंवा ग्रे कलरची बॉडी असते आणि सुंदर ब्लॅक कलरची टेल असते, त्याला म्हणतात कॉस्टी टेट्रा. इथे आपण जे फिश बघतो आहोत हे आहेत सर्फाय टेट्राज. सर्फाय टेट्राजमध्ये आत्ता आपल्याकडे सर्फाय टेट्राज आणि वेलटेल सर्फाय टेट्राज ह्या दोन्ही व्हरायटीज अवेलेबल आहेत. हे फिशसुद्धा तुम्ही प्लांटेड, नॉन प्लांटेड आणि सेमी प्लांटेड ह्या तिन्ही ॲक्वेरियमच्या सेगमेंट्समध्ये ठेवू शकता. ह्यांच्यासोबत ठेवायचे दुसरे व्हरायटीज म्हणजे रेनबो फिश किंवा एंजल फिश, हे सुद्धा तुम्ही यांच्यासोबत कंबाईन करू शकता. ज्यांच्याकडे ॲग्रेसिव्ह फिशचं कॉम्बिनेशन आहे, चला त्यांच्यासाठी काही ऑप्शन्स बघूया. सो रेड पॅरेट, येलो पॅरेट, रेड ब्लिडिंग हार्ट, येलो ब्लिडिंग हार्ट, रेड स्पॉटेड सेव्हरम्स, रेड शोल्डर सेव्हरम्स, ही अशी सगळी व्हरायटी आहे जी तुम्ही तुमच्या ॲग्रेसिव्ह टँकमध्ये ठेवू शकता. आणि इथे मी तुम्हाला जो फिश दाखवते हा अतिशय एक्सक्लुझिव्ह असा मासा आहे ज्याला आपण म्हणतो स्टिंगरे. हा सुद्धा तुम्ही तुमच्या फिश टँकमध्ये ठेवू शकता. ही जी व्हरायटी आहे ही एक खूपच रेअर व्हरायटी आहे. पर्टिक्युलरली ही नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि ह्या टँकमध्ये वेगळे अजून जे मासे आहेत त्याच्यात आहेत रेटेल कॅटफिश, अदर कॅटफिश व्हरायटीज.
आता हा जो टँक आहे ह्याला आपण म्हणूया सेमी प्लांटेड टँक. सो एंजल फिश तुम्ही सेमी प्लांटेड टँकमध्ये टाकू शकता, व्यवस्थित ठेवू शकता. राईट नाव आता एंजल फिशची आमच्याकडे भरपूर व्हरायटी आहे, खूप सारे सायझेस आहेत, वेगवेगळे सायझेस आहेत. ब्लू एंजल्स आहेत, रेड कॅप एंजल्स आहेत, स्कार एंजल्स आहेत. सो तुम्हाला जर एंजल्सची रिक्वायरमेंट असेल तर नक्की आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता सर्फाय टेट्राबद्दल आपण बोललो होतो जस्ट. सो सर्फाय टेट्रा मी तुम्हाला मगाशी जो दाखवला तो प्लांटेड ॲक्वेरियममधला होता, हा नॉन प्लांटेडमध्ये ठेवला आहे. हे आहेत फ्रंटोसा सिक्लिड्स. सिक्लिड्स ज्यांच्याकडे कॉम्बिनेशन असेल त्यांच्यासाठी मलावी सिक्लिड्स नाही, हे टँगॅनिकन सिक्लिड्समध्ये येतात. आत्ताच बघा मी तुम्हाला एंजल्सबद्दल इतके सारे ऑप्शन्स सांगितले आणि हे आहेत ते सगळे ऑप्शन्स. आपण टेट्राज बघितले, अग्रेसिव्ह फिश बघितले. चला आता काही एक्झॉटिक गोल्डफिशच्या व्हरायटीज बघूया. तर हे आहेत कॅलिको रॅन्चो ओरांडास, हे आहेत रेड अँड व्हाईट रुईकिन्स. ब्लॅक घोस्टची ही व्हरायटी आहे. ब्लॅक घोस्ट किंवा फेदर फिश हे दोन्ही तुम्ही याला म्हणू शकता. नॉक्टर्नल फिश असतात, सो दिवसा फारसं फिश टँकमध्ये दिसत नाहीत. हे आहेत डॅनासोनी बार्ब्स. हे सुद्धा प्लांटेड, सेमी प्लांटेड, नॉन प्लांटेड सगळ्या टँक्समध्ये जातात. ही व्हरायटी तुम्ही जे बघताय ही आहे ब्ल्यू लिली आणि रेड लिलीची व्हरायटी. ह्या टँकमध्ये हे जे तुम्ही बघता आहेत मागे हे आहेत थायलँड ग्लास कॅटफिश व्हरायटीज आणि ही फिश कम्प्लिटली ट्रान्सपरंट असते, दिसायला खूप सुंदर दिसते. हे आहे प्लॅटिनम ॲलिगेटर गार. इथे आपण बघतो आहे अल्बिनो हेकेलीची व्हरायटी. ह्याच्यामध्ये एक मोठा साईज आपण या व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बघितला होता. ह्या दोन कॅटफिशच्या व्हरायटीज आहेत वूड कॅटफिश आणि अपसाईड डाऊन कॅटफिश. ह्यासुद्धा तुम्ही नॉन प्लांटेड ॲक्वेरियम्समध्ये ठेवू शकता. प्लांटेड ॲक्वेरियमसाठी तुम्ही कॉरिडोरस ही व्हरायटी ठेवू शकता. सो इथे आमच्याकडे कॉरिडोरसचं कॉम्बिनेशन आहे. हे आहेत ऑस्कर्स, अत्यंत अग्रेसिव्ह फिश, पण ऑस्करसोबतसुद्धा भरपूर व्हरायटीज तुम्ही ठेवू शकता. तो त्याचेसुद्धा तुम्हाला काही ऑप्शन्स लवकरच देईल. हे आहेत पिकॉक बास. आता पिकॉक बास युजली छोट्या साईजमध्ये सुद्धा अवेलेबल असतात, पण ही एक मॉन्स्टर फिश प्रजाती आहे, त्याच्यामुळे कमीत कमी तुमचा टँक 2 ते 3 फुटाचा नक्की असायला पाहिजे. एंजल्सबद्दल आपण या व्हिडिओमध्ये ऑलरेडी खूप बोललो आहे, त्यामुळे आता एंजल्सबद्दल काहीच सांगणार नाही. दीज आर मालावी सिक्लिड्स. मबुना सिक्लिड्स आहे. हे मोस्ट कलरफुल फ्रेश वॉटर फिशचे ऑप्शन्स आहेत, पण हे एक अग्रेसिव्ह फिश व्हरायटी आहे. सो ह्याला ठेवताना आपल्याला भरपूर काळजी घ्यावी लागेल. डिस्कसबद्दल मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जसं फळांचा राजा आंबा आहे तसं फिशचा राजा डिस्कस आहे आणि आत्ता आमच्याकडे डिस्कसचे भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहेत. हे सगळे जे तुम्ही बघता आहे हे सगळे फिश अवेलेबल आहेत. ब्लॅक घोस्ट आपण आता छोटा साईज बघितला होता आमच्या सेल्स सेक्शनमध्ये, आत्ता तुमच्यासोबत शेअर करते, तो एक मोठा साईज आहे. आणि सरतेशेवटी आपल्याकडे आहेत फ्लॉवर हॉर्न फिशच्या व्हरायटीजसुद्धा. सो मित्रांनो, आत्ता आपण जो व्हिडिओ बघितलात हे सगळे फिश आत्ता आपल्याकडे ब्लेसिंग्स अक्वेरियममध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल, काही क्वेश्चन असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारू शकता. मित्रांनो, या व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठमोळ्या चॅनलला सपोर्ट करत राहा. हॅपी फिश कीपिंग.